नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित बी एड महाविद्यालयातील बी एडच्या सेकंड सेमिस्टरला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय, त्या विषयाची विद्यापीठाची 2024ची प्रश्नपत्रिका पाहूया. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया. जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव शाळा आणि समाज या विषयाची विद्यापीठाची जानेवारी 2024ची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. कोड आहे PC 11/2023. फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. एक्झामिनेशनचं नाव आहे BEd फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन. कालावधी जानेवारी 2024. एज्युकेशन मेन सब्जेक्ट. विषय आहे जेंडर स्कूल अँड सोसायटी. वेडन्सडे 3 जानेवारी 2024 आणि टायमिंग आहे 10 AM to 1 PM. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. टाईम आहे 3 hours. मॅक्झिमम मार्क्स 75. नोट बी. फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1 is compulsory. Second, from question numbers 2 to 4 solve any 2. Third, from question numbers 5 to 7 solve any 2. पहिली सूचना प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि तिसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी 2 प्रश्न सोडवा. तर सुरुवातीला टिपांचा प्रश्न असा आहे. राईट शॉर्ट नोट्स ऑन आणि 3 15 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक टिप ही 5 मार्कासाठी. ए डेफिनेशन ऑफ जेंडर. बी डावरी लॉज. सी कन्सेप्ट ऑफ मॅट्रिआर्ची. डी फिमेल फोइटिसाईड. आणि ई आहे प्री नाटल डायग्नॉस्टिक टेक्निक. मराठी वर्षनमध्ये दुसऱ्या पेजवर पाहूया. थोडंसं ट्रान्सलेशनमध्ये गडबड आहे, पण मी सांगतो. थोडक्यात टिपाल्या कोणते 3. इथं ए लिंगाच्या व्याख्या म्हणण्यापेक्षा लिंगभावाची व्याख्या पाहिजे. बी हुंडाविरोधी कायदा. सी मातृसत्ताक पद्धती संकल्पना. डी स्त्री भ्रूण हत्या. आणि ई जन्मपूर्व नैदानिक चाचणी तंत्र. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे. स्टेट इन डिटेल टाईप्स ऑफ जेंडर रोल्स. 15 मार्कासाठीचा. लिंग भूमिकेचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे. स्टेट द सोशल ॲटिट्यूड टुवर्ड्स गर्ल्स एज्युकेशन. मुलींच्या शिक्षणाबद्दल सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. चौथा प्रश्न आहे. एक्सप्लेन द रोल ऑफ स्कूल्स इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटीज. लिंग असमानतेत शाळेची भूमिका स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर दुसरा, तिसरा, चौथा याच्यामधून कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न असा आहे. या ठिकाणी 5वा प्रश्न हे चुकीचं आहे. 5वा प्रश्न असा आहे. स्टेट हिस्ट्री अँड करंट सिनेरिओ ऑफ इंडियन वुमेन. प्रश्न असा आहे. स्टेट हिस्ट्री अँड करंट सिनेरिओ ऑफ इंडियन वुमेन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. भारतीय स्त्रीचा इतिहास व सद्यस्थिती स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे. स्टेट द लॉज ऑफ डायव्होर्स रिलेटेड टू वुमेन. महिला घटस्फोटासंबंधीचे कायदे स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. 7वा प्रश्न. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ जेंडर, सेक्शुअलिटी अँड डेव्हलपमेंट. लिंग, लैंगिकता व विकास संकल्पना स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी परीक्षकाने चुकून 8वा प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न असा आहे. एक्सप्लेन द टीचिंग स्ट्रॅटेजीज टू डेव्हलप जेंडर सेन्सिटिव्हिटी. लिंग संवेदनशीलता विकसित करण्यासाठी अध्यापन नीती स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर अशा वेळेस जो एक्स्ट्रा प्रश्न आला आहे ते 5वा, 6वा, 7वा याच्यातून 2 सोडवायचे होते. तर आता 5वा, 6वा, 7वा, 8वा याच्यातून कोणते 2 सोडवायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण 5 प्रश्न त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि त्या 5 प्रश्नांचेच मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यामुळे जास्तीचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ देत बसू नका. हेच प्रश्न त्या ठिकाणी चांगले लिहा. तर अशा प्रकारे एकूण 7 प्रश्न त्याच्यामध्ये असतात. पहिला प्रश्न अनिवार्य असतो. त्याच्यामध्ये 5 प्रश्न टिपांचे विचारले असतात आणि 3 लिहायचे असतात. दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. 5वा, 6वा, 7वा याच्यातले कोणतेही 2 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. तर अशा प्रकारे 5 प्रश्नांची उत्तर 15 × 5 = 75 मार्काचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे.
तर हा गेस्ट पेपर म्हणून गृहीत धरू नका. तर अभ्यासासाठी आणि मार्गदर्शनार्थ ह्या पेपरचा उपयोग त्या ठिकाणी करावा. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.